काय बोलतोय ते तुझं तुला तरी कळतंय का? काय बोल, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. आय लव्ह यू. शी! शोभे, हा काय प्यायलाय बघ. काढा पेलोय मी पण. का आम्ही सगळेच काढा पेलोय, हो की नाही राहुल? राहुल कुठे? राहुल लाज पण वाटत नाही याला. हो की नाही? अहो, वर चला. शोभा, शोभा किती सुंदर दिसतेस. लग्नाच्या पहिल्या दिवशी दिसत होतीस, इतकी सुंदर दिसतेस. असं वाटतं सारखं तुझ्याकडे पाहतच राहावं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आय लव्ह यू शोभा. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. आय लव्ह यू. शोभा किती सुंदर दिसतेस. लग्नाच्या पहिल्या दिवशी दिसत होतीस, इतकी सुंदर दिसतेस. शी 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 शी. काय ग शोभे त्या थेर मास्टरड्याची. शी, चार चौघात लाज आणली की ग त्यानं. काय तर म्हणे आय लव्ह यू का आय लव्ह यू. काय ते हा असं किती हालत होत. हा धड उभं राहता येत नाही आणि म्हणे शोभे आय लव्ह यू. तुला सांगते शोभे, पूर्ण आयुष्यामध्ये तुझ्या बापाची हिम्मत झाली नाही मला आय लव्ह यू म्हणायची. कधी कोल्ड्रिंकची बाटली सुद्धा तोंडाला लावली नाही ग त्यांनी. आणि मास्टरड्या बघ कसे रंग उधळतोय. तुला सांगते हा शोभे, अजिबात घरात घेऊ नको याला. राहू दे एक दिवस बाहेर, मग येईल अक्कल टाळ्यावर त्याची. शोभे, ऐकतेस ना मी काय म्हणते ते. हा तसंच कर, घेऊच नकोस त्याला. आई, अशा अवस्थेत माणूस नेहमी खरं बोलतो ना. आ? आणि हा मदन आहे ना, मदन तो मुद्दामून बाहेरून असे रुपये टका काढतो यांच्याकडे बघण्यासाठी. बाहेरून अजून काय काय करता माझ्या माघारी? हा राहुल, मदन तुम्हाला सांगून ठेवतो, बायकांशी कधी खोटं बोलायचं नसतं. दादा तुम्ही बोला, तुम्ही बोला. सांगतो ना, 2 महिन्यापूर्वी तू साताऱ्याला गेली होतीस ना माहेरी. राहुलने पाठवलं होतं तुला. तेव्हा राहुलला घरी भेटायला एक बाई आली होती दुपारची. राहुलनी सुट्टी घेतली होती. आणि माधुरी हा मदन दर शनिवारी काढा प्यायला जातो तुझ्याकडून लपवून. खोटं बोलतो यार मोहन. खोटच बोलतो. नाही 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 नाही, मोहन काका कधी खोटं बोलत नाही माहितीये ना. अरे म्हण्या, तू घरी चल, तुला सगळं. अच्छा, आता मला कळलं. मला सारखा मामांकडे आणि आई वडिलांकडे का धाडत असतोस तू. माझ्यासाठी एक दिवस सुट्टी घेत नाही तू. हा? आणि त्या कुठल्या तरी भटक भवानीसाठी सुट्टी घेतलीस तू. हा? तुला तर आता बघते मी, तुझा नुसताच दूर करते मी. तू 2 मिनिटात वर ये. आज पेलाय तो. यावर बघते मी तुम्हाला आता. मोठ्या ये काय नुसता दूर केला यार तू. माझा तर अंजू सोडणार नाही मला. आता माधुरी पण माझा सगळं डाएट बाहेर काढणार. अंजू आलो. मला तुम्ही आधी वर चला. हा हा मोहन चल, मी तुला सोडायला येतो. तुला पण एक गोष्ट सांगतो समीर, तू लवकर लग्न कर, नाही तर तुला मुलगीच मिळणार नाही. केस पण जात चालले आहेत. नाही त्या तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का
मला सांग आपण कुणाशी लग्न करतो? अरे मुलीशी. त्या इथल्या नाहीये. मालक तुम्ही वर चला. अरे मोहन मला माहिती आहे ती गावावरून आले. पण तिचं गाव दूर आहे खूप. मोहनला जरा जास्त चढली आहे. कळलं का? म्हणून त्या तुझ्याशी लग्न करू शकत नाही. अरे कळलं बाबा. चल मी तुला सोडू देतो. नको, तू कशाला सोडतो? मी जातो घरी. अरे सावकाश. शोभा, आय लव्ह यू शोभा. तू मनावर घेऊ नको हा मोहनचं बोलणं. मालकांना कोणी पाजले? मी सांगतो. मी नाही पाजले. राहुलने पाजले आहे. एखाद्या माणसाच्या साधेपणाचा इतका पण गैरफायदा घ्यायचा नसतो, नाहीतर तुम्हीच फसाल. मला आतमध्ये जाऊन द्या. अजिबात नाही. शोभा, आय लव्ह यू. मला आतमध्ये जाऊ दे शोभा. अजिबात नाही. अरे या अवस्थेमध्ये शोभा जवळच काय, आजूबाजूला पण फिरकू द्यायची नाही मी. आपण मी काय केलंय? अरे पाप केलंयस तू, पाप. मी ना बाप केलं. अहो, माझ्या शोभावर प्रेम आहे. आय लव्ह यू शोभा. अरे हे सगळं आत्ता आम्ही त्या सिनेमात बघून आलोत रे. हा, पण सासूबाई तुम्ही पण एकदम सिनेमातल्या आईसारखे दिसता. एवढ्या म्हाताऱ्या झाला तरी केस एकदम काळे, एकदम ते काही केस पांढरा नाही. कसं काय? सांगा ना सासूबाई, सांगा ना. शी, लांब आधी. नाही, मला शोभाला भेटायचंय. मला जाऊ द्या. नाही. सासूबाई मला माझ्या मनातलं सगळं शोभाशी बोलायचं आहे. हे बघ, तुला जे काही बोलायचंय, जे काही विचारायचंय ना, ते उद्या सकाळी विचारायचं. आत्ता अजिबात नाही. हो बाहेर. आई आई दार उघड. अगं, आई शोभा शोभा. काय ग शोभे, तू कशाला बाहेर आलीस? मी याला हाकलवत होते ना. कशाला? सगळ्या ताईला तमाशा दाखवायला? मला माहिती आहे स्वतः प्यायला नाहीये, पण ज्याने कोणी याला काढा पाजलाय ना, त्याला तर मी बरोबरच करेन. काहीही झालं ना तरी हा माझा नवरा आहे. अगं पण तू शोभे, गप्प बस तुझा. अगं पण जा, मी बघते, जा. तुला पण बरे आजच नवऱ्याचा पुळका आलाय. आय लव्ह यू शोभा. मालक हळू. थँक्यू. अजून किती सावरून घ्याल तुम्ही मला? पण मी मात्र तुमच्या मनाचा विचारच केला नाही. काय बाई बोललो तुम्हाला. सॉरी, खरंच सॉरी. पण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. खरंच दुखवायचं नव्हतं. माझ्या आयुष्यात जशी माझ्या माणसांना किंमत आहे, तशी तुम्हाला पण खूप किंमत आहे. मी तुमच्या बरोबर माझं आनंद, दुःख सगळं शेअर केलं. आता तुम्हीच जर का माझ्याशी बोलणार नाही तर मी कोणाशी शेअर करू हे सगळं? प्लीज बोला तुम्ही माझ्याशी. हा, बोला, धरू नका. प्लीज बोला. मोन्या, अरे ये आता. अरे देवा, अडखळून पडला की काय? शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना, तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात. परी, खरंच परी आहात तुम्ही. अहो, तुम्ही आल्यानंतर किती बदल पडला झाला माझ्या आयुष्यात बाहेर.
मोन्या मोन्या उठ. मोन्या वाजलेत बघ किती, कामावर नाही का जायचंय? मोन्या न असं ऐकणार नाहीस. अहो प्लीज, अहो असं करू नका प्लीज, कुणीतरी बघेल. मोन्या मोन्या उठ. मोन्या उठ उठ आधी उठ. वाजले किती? हा शोभा सॉरी, लक्षातच नाही आलं. आणि डोकं खूप गरगरतंय का? बरोबर, काढा प्यायलायस ना, डोकं गरगरणारच तुझं. काढा? कसला काढा? कळेल थोड्या वेळाने, कळेल ना कसला काढा तो. हे घे आणि सगळे धुवून काढ स्वच्छ. अहो मग अशी कपडे धुवत होते तेव्हा द्यायचं ना. मला आत्ता आठवलं, आत्ता दिलंय. जा धु जा. आणि हे बघ, तसे तरी धुवायचे नाही बरं का, स्वच्छ धुवायचे. आता खंगडून काढशील नुसते पाण्यातून. लक्ष आहे माझं चांगलं. वय आई, ताई माझे कपडे धुवून झाले ना की मी वरती येते. हा हा काय ग? भानू तू वर येऊ नकोस, खालीच थांब. का? वरचं सगळं आवरायचं असेल ना. नाही, मोन्याने सगळी केली आहे, तू खालीच थांब. उतरली का त्या मास्टर्ड्याची? नाही, सगळी नशा अजून उतरली नाही, पण कशी उतरवायची ना ते चांगलंच माहितीये मला. अगं पण झालं काय? नाही, मी बघते ना काय ते. थांब. अगं शोभे, मला सांग तरी काय? वा, मला चहा द्यायचा सोडून स्वतः चहा पितोयस? शोभा सॉरी, ते डोकं गरगरत होतं ना, लक्षातच नाही राहिलं. थांब, तुला आत्ता देतो दुसरा चहा. मोन्या, काल काय बोललास ते सुद्धा आठवत नाही? शोभा खरंच काही आठवत नाहीये. ठीक आहे, जा, कामावर जायला उशीर होतोय ना, तयारी कर. हा खरं? आठवेल, वेळ आल्यावर सगळं आठवेल. कालची रात्र आठवली ना तरी हाड किंचाळ मारतात रे. माझा पण नुसता झोर झाला यार, लय हाणला यार. असं वाटतं उगच उगच काढा पाजला आपण मोहनला. हो रे, अरे करायला गेलो एक आणि झालं भलतच. अरे सम्या, तू तरी सुखी आहेस, तुझं लग्न नाही झालंय. नाहीतर लग्न का झालं म्हणून पश्चाताप करत बसला असता. तुला सांगू समय, मला तर आजूबाजूला बघायचं असेल ना तरी अख्खा अंग फिरवावं लागतं, एवढी मान दुखते यार. उगाच पहिलवानाच्या पुरीशी लग्न केलं. मी पण पहिलवान आहे, तरी मी मार खाल्लाच ना. राहुल, काय झालं? काय झालं हे तू विचारतोय? हो, अरे ही आमची जी काय हालत झाली नाही, सगळी तुझ्यामुळे झाली. माझ्यामुळे? हो, अरे काल रात्री तू जे काय बोलला ना त्यामुळे याला फटके पडले. काय काय बोललो मी? शोभा पण विचारत होती काल रात्री काय बोललो, ते आठवतंय का? काय काय बोललो? म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये? नाही.
अरे मोहन, सगळ्यांचे पोल खोललेस तू. ते एवढंच की मला म्हणाला भानुशी लग्न करू नकोस. हा हे मात्र बरोबर बोलला तू. बोलू अंजली बहिणीला. मस्करी केली ना सम्या, दुखतंय. पण हे सगळं मला कसं माहिती नाही. कसं आठवेल तुला? हा कसं आठवेल? नशेत होतास तू, नशेत. अच्छा, म्हणजे शोभा ज्या काढ्याबद्दल विचारत होती तोच हा काढा. आणि त्यानंतर तू जे काय बरळलायस. काय तू शोभा वहिनींना आय लव्ह यू म्हणालास. हं? ते पण सगळ्यात चाळी समोर. हं, हं. चहा घेऊन ये. चल, चल. चल, नाक्यावर जाऊ. काय झालं? परत का आलास? शोभा, काल रात्री मी काय केलं ते कळलं मला. मी मुद्दामून नाही केलं, चुकून झालं माझ्या हातून. काल रात्री बोललास ते खरं आहे का? म्हणजे हे सगळ्यांच्या समोर असं बोलणं चुकीचं आहे माहितीये मला, पण खरं सांगू का, जे काय बोललो ते अगदी मनातलं बोललो, खरं सांगितलं. शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात, परी. खरंच परी आहात तुम्ही. मोन्या, तुला हे सांगायला लाज नाही वाटली का रे? शोभा सॉरी, पण आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोर न चालता हो. निघ. तू तिच्याशी बोलणार नाहीस, तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. घे माझी शपथ. शोभा, हे घे पैसे आणि बोल तिच्याशी. शोभा, बोल. मालक, थांबा. काय झालं मालक? हा घ्या तुमचा पगार. त्यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही. आणि आजपासून मी तुमचा मालक नाही. ऐक. काय रे मोन्या, हो, किती वाजले? 8 वाजले. अरे मग मला उठवायचं ना. हा,
सॉरी शोभा बरं ऐक, आजपासून भानू येणार नाहीये, लक्षात आहे ना? हो. सगळी कामं तुला करायची आहेत. तर मला थोडा चहा दे ना आधी करून. हा हो देतो शोभा. हो ना, कप ठेव. हो ठेवतो. नाही नाही थांब, राहू दे, मी ठेवते. मोन्या, हं? दरवाजा लाव. शोभा आपण दार कधीच लावत नाही, उघडत असतं ना दार. मी आता सांगते ना, दरवाजा लाव, शहाणपणा करू नकोस. दरवाजा लाव. बर. मोन्या, दरवाजा बंद कर. आत्ता आलीस? कुठे गेली होतीस का? हे बघ, लक्षात ठेवा, यानंतर मला विचारल्याशिवाय घरातून बाहेर पाऊल टाकायचं नाही. बघत काय उभी राहिलीस आता माझ्याकडं? ही कामं आटाप सगळी. बहाने ऐक, मी म्हणजे शोभा नव्हे बरं का. तिच्याकडे तुझी मनमानी चालायची, इथं चालणार नाही. इथं मी म्हणेन तसंच वागावं लागेल. चेटूक नाही चालणार इथं. अगं मला भूक लागलीये, काहीतरी दे खायला. तुला माहित नाही का, 9च्यात मला नाश्ता लागतो ते. का शोभीला सांगू ही मला उपाशी ठेवते म्हणून? आता मी कपडे धुवू का तुम्हाला खायला देऊ? एकावेळेस एकच काम सांगत जा की. मला उलट उत्तर देतेस? याद राखा, या पुढं जर मला उलट उत्तर केलंस ना, तर कामावरून काढून टाकी ना मी तुला. हा, मग चाळीतून सुद्धा जावं लागेल बाहेर. यांनी खरंच मला कामावरून काढून टाकलं, मला चाळीत नाही राहता येणार आणि मग मालकांपासून लांब जावं लागल. मी काय करू? मावशी, मला माफ करा, मी असं परत नाही बोलणार. तुम्ही म्हणाल ती समधी कामं मी करीन, मला कामावर नका काढू. बरं बरं, जा खायला घेऊन ये मला. बरीच कामं पडली आहेत, आटाप लवकर. वय
मालकांच्या हातात बॅग दिसत नाही. मालक बॅग विसरले वाटतं. म्हणजे डबा पण विसरले. मालक, मी ऐकलंय ते खरंय का? काय आता? हे तुम्ही भानूला कामावरून काढून टाकलं म्हणे. कामावरनं काढून नाही टाकलं, तिला फक्त आईच्या घरचं काम करायला सांगितलं आणि चोरी वगैरे काही केली नाही तिने, कळलं? शोभावाहिनी, बरं झालं भेटलात. अहो आमचं हे सांगत होते तुम्ही भानूला कामावून काढून टाकलं. काय झालं? जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं? मग कशाला नसते चौकशा करते? वहिनी, तुम्ही कसं मॅनेज कराल? मला तर टेन्शन आलं बाई तुमचं. वहिनी आले तुम्ही. येते वहिनी. हा, भानू भानू का अंजली ते? मला असं कळलं तू शोभा वहिनींकडे काम करणार नाही. बाय. मग भानू, तू माझ्याकडे काम करशील? नाही, मावशीने आधीच मला लई कामं सांगून ठेवली आहेत. अगं ती तर आधी पण होतीच की. हा? मग तू आता ते दोन्ही घरची कामं मिळून करायची तशी माझ्या घरी कर. अंजली ताईंकडे काम करून मी काय करू? मी तर फक्त मालकांसाठी त्या जगात आली. मला फक्त त्यांचंच ऐकायचं असतं. येशील ना तू काम करायला उद्यापासून? नाही. हा? अगं भानू ये ना. अगं एकच माळ्यावर तर घर आहे, तू करशील ना ऍडजस्ट? जसं त्या घरात काम करायचे तसं या घरात कर. तुला कळणार पण नाही, काहीच फरक नाही कळणार. तू कर ना भानू काम, म्हणजे इथे पण करशील तिथं पण करशील. अंजली ताईंकडे काम केलं तर त्या निमित्ताने मालकांच्या जवळ तर आता येईल. आणि का चिडले तेवढे माझ्यावर ते तरी कळल मला. मी बच्ची बघ ना, तुला सांगते ना, कर ना तू. ठीक आहे. सासूबाई, सासूबाई, मालक, मला माहिती होतं की तुम्ही मला नक्की बोलवायला येणार. तुम्ही माझ्या बरोबर असं वागूच शकत नाही. हा डबा पुन्हा माझ्यासाठी डबा घेऊन येऊ नका. माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. तुम्ही फक्त सासूबाईंच्या घरी काम करा. मालक, असं नका वागू माझ्याशी, नाही तर भानू मधली मोहिनी हरवून जाईल आणि फक्त कामवाली उरल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.